प्रभूच्या नावाला सदा सर्व काळ गौरव असो. आजच्या मननासाठी आपण स्तोत्रसंहिता 145 अध्याय आणि 21वं वचन जे असं म्हणतं, माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील, प्राणी मात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करो. प्रियजनांनो, किती सुंदर असं वचन आजच्या सकाळी आपल्या सर्वांच्यासाठी आहे. परमेश्वराच्या या वचनाद्वारे आम्ही किती कमी आहोत, तोकडे आहोत, परमेश्वरासमोर किती हतबल आहोत आणि या आमच्या परिस्थितीकरिता आम्ही सदैव परमेश्वराची आठवण ठेवली पाहिजे. आणि परमेश्वराची आठवण ठेवण्याचं साधन जे आहे ते प्राणीमात्रानं किंवा मनुष्याने किंवा आम्ही सर्वांनी परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद सतत करत राहावा. हा धन्यवाद कशासाठी? कारण परमेश्वरानं आपल्याला जीवन दिलेलं आहे, परमेश्वरानं आपल्याला सांभाळलेलं आहे, परमेश्वर आमची काळजी घेतो, दखल घेतो, परमेश्वर आम्हाला सांभाळतो. या सर्वांसाठी म्हणलेलं आहे की माझे मुख परमेश्वराचे स्तवन करेल. दावीद राजा आपल्या स्तोत्रामध्ये सतत त्याच्याबद्दल देवानं जे काही केलेलं आहे त्याची आठवण करतो आणि म्हणतो की माझे मुख परमेश्वराचे स्तवन करेल. प्रियजनांनो, काय तुमच्या आणि माझ्या जीवनात जे काही देवानं केलेलं आहे त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे स्तवन करतो का आम्ही विसरून गेलेलो आहे? विसरू नका, देवाचं स्तवन करत राहा. परमेश्वर तुमच्याबरोबर असेल. धन्यवाद.